नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. मंडळी, ओपन लेटर सेगमेंट जेव्हापासून आपण चालू केलेला आहे, आजचा हा ओपन लेटर सेगमेंटचा 15वा भाग आहे. याच्या आधी 14 भाग आपण नॉर्मली मराठी कलाकारांवरच केले होते. एक भाग जरा आउट ऑफ द बॉक्स जाऊन मी आता जे विश्लेषण काही मुलींना दिलं जातं ते म्हणजे लावणी सम्राज्ञी, त्याच्यावर आपण तो सेगमेंट केला होता. आणि जर तुम्ही हे सेगमेंट्स किंवा हे एपिसोड्स बघितले नसतील तर त्याची लिंक तुम्हाला अख्ख्या प्लेलिस्टची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पहिल्यांदाच 15वा एपिसोड असून सुद्धा पहिल्यांदाच एका राजकीय पुढाऱ्यावर हे ओपन लेटर सेगमेंट करणार आहोत. आता पण माझं जरा कंपन आवाजात आले किंवा जरा मी फंबल झालो का, कारण मला माहिती नव्हतं की हे राजकीय पुढाऱ्यांवर ओपन लेटर सेगमेंट करणं अजून किती सेफ आहे ते. उद्या कदाचित मी असं सुजलेला सुद्धा तुम्हाला दिसू शकतो. बट मी ठरवलं होतं जेव्हा केव्हा मी पॉलिटिक्समध्ये भाष्य करण्याचा प्रयत्न करेन तेव्हा सर्वप्रथम ज्याच्यावर मी व्हिडिओ बनवेन ते म्हणजे अर्थातच राजसाहेब ठाकरे सरांवर. साहेब पण बोला, सर पण. तुम्हाला कळतंय मी आता जरा घाबरलो. याच्यात मी काही माझं दुमत नाही याबद्दल. बट इंग्लिशमध्ये एक म्हण आहे की लाईक हिम ऑर हेट हिम बट यू कांट इग्नोर हिम. तसंच या माणसाच्या बाबतीत आहे. तुम्हाला त्यांची मतं पटो किंवा न पटो, बट जो टीआरपी, ज्या प्रकारचं पब्लिक अटेन्शन हा माणूस काही हातात नसताना महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या न्यूज चॅनल्सला किंवा हिंदीच्या न्यूज चॅनल्सला टीआरपी मिळवून देतो, ज्या प्रकारे सगळ्यांच्या नजरा या माणसाच्या प्रेस कॉन्फरन्सवर असतात किंवा सभांमध्ये असतात, ते मला वाटत नाही की आत्ताच्या रुलिंग पार्टीला, आता रुलिंग पार्टी 2-2, 3-3 झाल्यात, एक कॅप्टन आहेत आणि 2 व्हाईस कॅप्टन आहेत, बट त्यांच्या सभांना सुद्धा एवढी गर्दी होत नसेल किंवा न्यूज चॅनल्सवर सुद्धा एवढ्या नजरा नसतील जेवढं या माणसाच्या बाबतीत असतात, जेव्हा खास करून कोणाला काही प्रॉब्लेम होतो तेव्हा. हातात काही नसून सुद्धा मराठी माणसाला कुठलाही तो कोळी असो, आगरी असो, मराठा असो, ब्राह्मण असो, माळी असो, तेली असो, अजून पण बऱ्याचशा असतील, पण कोणाला काही प्रॉब्लेम झाला तर ती माणसं सत्ताधारी लोकांकडे जात नाहीत. ती माणसं जातात या माणसाच्या दारी. ते का देव जाणे. आणि त्यानंतर मतं देताना मात्र दुसऱ्याच पार्टीला दिली जातात किंवा ती चोरली जातात. हा आता वेगळा मुद्दा आहे. बट राजसाहेबांच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर केदारसाहेब शिंदेनी त्यांना एका मंचावर विचारलं होतं की सगळं जग जर उजवीकडे जात आहे तर तुम्ही एकटे डावीकडे का जाता. तो ते या माणसाच्या बाबतीत तंतोतंत खरं होतं. कारण जर तुम्हाला आठवत असेल त्यांची ती जेव्हा सो कॉल्ड भारत आणि पाकिस्तानचं युद्ध झालं होतं, ते युद्ध झालं होतं का फक्त आपण दिवाळीला रॉकेट सोडतो तसं झालं होतं. बरं, हा बाय द वे, मी पहिल्यांदा एका राजकीय मुद्द्यावर काहीतरी विश्लेषण किंवा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोय, त्यामुळे अनेक लोक माझ्या अगेन्स्ट, माझ्या या मताविरोधात सुद्धा तुमची मतं नोंदवतील. मला टार्गेट कराल तुम्ही, माझ्या करिअरला टार्गेट कराल, मला त्याच्याबद्दल काहीही प्रॉब्लेम नाहीये. बट अलीकडेच एका व्यक्तीने माझ्या बाबांना त्याच्यामध्ये आणलं होतं. त्याच्यावर मी त्यांना ओपन चॅलेंज दिलं होतं, तर त्यांनी स्वतःची कमेंट डिलीट केली आणि मी त्यांना सांगितलं होतं की बाबा आपण मेल, तुम्ही मला, माझा ईमेल आयडी हा आहे, तुम्ही मला मेल करा. तुम्हाला माझ्याबद्दल जे काही किंवा ज्या टॉपिकवर मी बोलतोय त्याच्याबद्दल जे काही तुमचं दुमत असेल, आपण त्याच्यावर एक युट्यूब लाईव्ह कंडक्ट करू. तर त्या माणसाचा अजूनही काही रिप्लाय नाहीये आणि त्यांनी स्वतःची ती कमेंट मला तरी दिसत नाहीये. आता काय केलं त्यांनी त्या कमेंटचं माहिती नाही, बट आय एम वेटिंग फॉर यू की जर तुम्हाला काही, माझ्या बाबांना जर तुम्ही या सगळ्या गोष्टीमध्ये आणलं तर बी प्रिपेअर्ड. आणि फक्त त्यांना नाही, बाकी कोणालाही तुम्हाला मला जे काही घालून पाडून बोलायचंय, कारण आता राजकीय मुद्दा आल्यामुळे अनेक जण म्हणतीलच की तू काय आहे स्वतः एक्सेट्रा एक्सेट्रा, तर ते करा, मला काहीही प्रॉब्लेम नाही त्याच्याबद्दल. बट माझ्या फॅमिलीला मध्ये आणू नका. मी कोणावरही अशा खालच्या थराला जाऊन डिसरिस्पेक्ट करून कुठलीही मतं मांडत नाही. प्रत्येकाचा मी तो रिस्पेक्ट, तो मान, आदर, सन्मान ठेवूनच त्यांच्याशी बोलतोय. सो ते मी तुमच्याकडनं पण एक्सपेक्ट करतो, ऍटलिस्ट माझ्या फॅमिलीच्या बाबतीत. एनिवे, सो जेव्हा इंडिया पाकिस्तानचं आता सो कॉल्ड युद्ध झालं होतं तेव्हा सुद्धा जेव्हा प्रत्येक रात्री तुम्हाला आठवत असेल तर रात्र झाली रे झाली की काहीतरी कराची को इसमें किया, इस्लामाबाद को अटॅक किया, ये कराची ताबे में आया, वो ताबे में आया, असं हिंदी मराठी जे काही आपलं चाललं होतं ते होतच. पण तेव्हा पण मी माझ्या मित्रांना, माझ्या परिवाराला म्हणायचो की
आपण कितीही पाकिस्तानपेक्षा आपण खूपच हुशार आहोतच, आपण टेक्निकली सुद्धा ऍडव्हान्स आहोत, आर्म्स अॅम्युनेशन वाईज सुद्धा ऍडव्हान्स आहोत. आपल्या आर्मीचे एक एक जवान त्यांच्यापेक्षा खूप ब्रेव आहेत. पण असं कसं होऊ शकतं की आपलं एकही काही विमान पडत नाहीये, ना आपलं काही डिस्ट्रॉय होत आहे, ना आपल्या प्रॉपर्टीचं डॅमेज होतोय. बरं, जे नक्षलवादी किंवा दहशतवादी यांचं, नक्षलवादी काय होतं, दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त झाले, त्याच्यावर सुद्धा प्रॉपर नंबर्स येत का नाही आहेत, तो मला तेव्हा पण हा प्रश्न पडला होता. आता हळूहळू जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा आपल्या देशाकडनं नाहीच, कारण आता आपलं जवळजवळ चायनासारखं झालंय की भूकंप येऊ किंवा काही हो, चायना कधीही त्या जे मृत्युमुखी पडलेत त्यांचे खरे नंबर्स कधीही आणत नाही. तसंच आपलं सुद्धा आता त्या मार्गाने आपला प्रवास सुरू झालेला आहे की आपलं नुकसान झालेलं लोकांना दाखवायचं नाही. आता एक एक आपली विमानं किती पडली. बरं, जर तुम्ही निखिल वागळे साहेबांचं किंवा राजू बर्वेकर साहेबांचं पॉडकास्ट बघितलं किंवा एक युट्यूब चॅनल आहे अभिव्यक्ती नावाचं, त्यांच्या अँकरचं नाव विसरलो मी, त्यांचे जर पॉडकास्ट बघितले तर ते वारंवार म्हणतायत की हे सगळं फेक आहे. आणि त्याच कुठल्या तरी या 3 चॅनल्सपैकी एकाने नावासकट सांगितलं होतं की आपल्या आर्मीच्या एका सिनियर ऑफिसरनी, कारण ते इतके घाबरले होते आत्ताच्या या युद्धावर भाष्य करायला, की ते पॅरिसला गेले आणि पॅरिसला गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की आत्ता आपल्या जवानांची काय अवस्था आहे, आम्हाला साधे आर्म्स अँड अम्युनिशन्स मिळत नाहीत, त्यामुळे कशी गडबड होते ओव्हरऑल याच्यावर त्यांनी भाष्य पॅरिसला जाऊन केलं. कारण त्यांना माहिती होतं की जर आपण इकडे राहून हे भाष्य केलं तर मग आपल्यावर ईडी आणि या सगळ्या गोष्टी येतील. सो हे जेव्हा युद्ध चालू होतं तेव्हा त्यांची एक प्रेस कॉन्फरन्स चालू होती, तेव्हा ते बोलले होते की काय करायचं त्या पाकिस्तान घेऊन, काय करायचंय. ज्या आतंकवाद्यांनी आपल्या तरुणींना विधवा केलं ते आहेत कुठे, ते आलेत कुठून, काय नाही काय. आणि मग त्याच्यावर खूप त्यांच्यावर ट्रोल करण्यात त्यांना आलं. मला पण तेव्हा राग आला होता त्यांचा की अहो आता तुमचं म्हणणं काही योग्य नाही अशातला भाग नाही आहे, पण आता देशाचं वारं कुठे चाललंय, त्यात तुम्ही एकटेच का असे ऑफबीट बोलताय. पण शेवटी हळूहळू का होईना त्यांचं ते म्हणणं खरं वाटलं. काय आपण मिळवलं ते युद्ध करून देव जाणे, मला तर काय त्याच्यात लॉजिक नाही कळलं, रोज रात्री रॉकेट उडवण्यासारखं. आणि त्यात पण आपले झालेलं नुकसान आपण ते मान्य नाही केलं, ते आता बाहेरनं सगळीकडनं येत आहे. त्यातून हास्यास्पद गोष्ट म्हणजे अमेरिकाचा प्रेसिडेंट आपल्याला सांगतो की सीज फायर झालेला आहे. याच आताच्या पिढीला माहिती नसेल की जेव्हा आयर्न लेडी ज्यांना संबोधलं जातं इंदिरा गांधीजी यांच्याबद्दल, तेव्हा सुद्धा ज्या भारत पाकिस्तानचं युद्ध चालू होतं अमेरिकाने तर तेव्हा आपल्याला ओपन चॅलेंज दिलं होतं, तेव्हा ही बाई घाबरली नाही. अमेरिका तेव्हा जास्त आपल्यापेक्षा प्रगत देश होता. आता ऍटलीस्ट आपण काहीतरी डेव्हलपमध्ये तरी येतोय, तेव्हा आपण अगदीच डेव्हलपिंग कंट्रीमध्ये होतो, पण तरी ती बाई घाबरली नाही अमेरिकासारख्या तेव्हा जास्त पॉवरफुल असलेल्या देशाला. आणि हे आत्ताच्या पिढीला माहिती नसल्यामुळे त्यांना ते कळणार नाही, तर मी तुम्हाला सांगेन की गुगल करा. तसंच अजून एका गोष्टीबद्दल राजसाहेब ठाकरेंना सांगितलं जातं की आता दहीहंडीच्या याच्यासाठी त्यांना निमंत्रण का आमंत्रण देण्यात येत होतं, तेव्हा ते बोलले की मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो, बाकी कुठल्याच गोष्टीचं नाही. त्याच्यावरनं सुद्धा त्यांना ट्रोल केलं गेलं की बाबा मटण हंडीच खायचे का. आता पण त्यांचे जे आता 2-3 प्रेस कॉन्फरन्स झाले त्याच्यात सुद्धा ते बोलतात, त्याच्यात सुद्धा लोक त्यांना बोलतायत की मटण हंडीचं काय झालं, मटण हंडीचं काय झालं. पण कसं आहे ना, आपल्या लोकांची एक खूप मेमरी लॉस आहे, आपल्याला आपला गजनी झालेला आहे. लोक विसरतात की दहीहंडीच्या बाबतीत असेल किंवा गणपतीचे आता जी काही मंडळ उभी राहणार असतील किंवा गणपतीच्या मूर्तींचे किती फूट ते असले पाहिजेत, याच्यावर जेव्हा राज्य सरकार किंवा सुप्रीम कोर्ट ऑर्डर देतं तेव्हा हाच माणूस बोलतो की आमचा हा काही मोजक्या सणांएवढा हे काही सण आहेत. दहीहंडीला मी 9 थर लावायला तुम्हाला सांगतो, 10 थर लावायला तुम्ही लावा, अपघात कुठे होत नाहीत, अपघात तर रस्त्यावर पण होतात. तर मग तुम्ही आता ट्रॅव्हलिंग बंद करणार आहात का. आपल्या सणांवर तुम्ही आक्षेप घेऊ नका. गणपतीच्या मंडळांच्या बाबतीत सुद्धा रिस्ट्रिक्शन येत होते तेव्हा हाच माणूस आवाज उचलतो. गणपतीच्या फुटाच्या बाबतीत सुद्धा जेव्हा आवाज येत होते तेव्हा हाच माणूस आवाज उठवतो. एक तर लोकांच्या ते लक्षात येत नाही की तुम्ही ते सार्कॅस्टिकली बोलला होतात, कारण अनेक लोकांना ते माहिती आहे का माहिती नाही की 15 ऑगस्टला कल्याण का भिवंडी साईडला अनेक मटणाची दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आता हे जर ज्यांना माहिती नसेल त्यांनी कृपया गुगल करा की तो का घेतला होता ते, आणि त्याच्यावर भाष्य तुम्ही अशा प्रकारे केलं होतं थोडं सार्कॅझम वापरून, ते लोकांच्या लक्षात आलं नाही. एनिवेज,
सो हे झालं आणि त्यानंतर आता त्यांची एक प्रेस कॉन्फरन्स झाली होती ज्याच्यात त्यांनी ट्रॅफिक कंट्रोलच्या बाबतीत देवेंद्रजी फडणवीस साहेबांना ते भेटले होते आणि तेव्हा त्यांचा जो मुद्दा होता ट्रॅफिक कंट्रोलिंगचा, बरं आत्ताची जी छोटी छोटी मैदानं आहेत त्या मैदानांना डिस्ट्रॉय न करता त्या मैदानाच्या खाली कसे आपण 200-300 गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था करू शकतो किंवा कुठे पार्किंग करायचं आहे कुठे नाही करायचं आहे याच्याबद्दल सुद्धा त्यांनी एक मोठं प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. तर त्या प्रेस कॉन्फरन्समधली हायलाईट कुठली गोष्ट झाली तर त्यांचा तो कुठला तो कुत्रा आला तो काय रायनो का डायनो नावाचा, त्याच्यावर एक तर मला कुत्र्यांबद्दल एवढं काही फार पाळीव प्राण्यांबद्दल हल्ली ते सुद्धा कुत्रे म्हणणं सुद्धा लोकांना आवडत नाही. सो हायलाईट काय झालं रील्समध्ये काय जास्तीत जास्त ट्रेंडिंग किंवा व्हायरल रील झाला की प्रेस कॉन्फरन्समध्ये राजसाहेब ठाकरे त्यांच्या पाळीव प्राण्याला कसं काही लाड करतायत त्यांचे. कारण आपल्याला ते नकोच आहे. आपल्याला सिव्हिल सेन्स असेल किंवा नागरिकशास्त्र जे काय ते आपल्याला नकोच आहे. आपल्याला फक्त समोरच्याला नावं ठेवणं समोरच्याला कमी लेखणं याच्यातच आपल्याला एकमेकांचं आयुष्य घालवायचंय. आपल्याला चांगली लाईफस्टाईल नकोच आहे. आज एवढ्या सगळ्या बिल्डिंग्स रिडेव्हलप होतात जिकडे आधी 5-50 लोक राहत होती तिकडे आता 500 मोठमोठे टॉवर्स झाल्यानंतर 500 लोक राहत आहेत. बट रस्तेच नाही आहेत आपल्याकडे तर मग ट्रॅफिकची समस्या केवढी गंभीर आहे याच्याबद्दल ती प्रेस कॉन्फरन्स होती. पण ती प्रेस कॉन्फरन्स राहिली बाजूलाच. राजसाहेब ठाकरेंना मला हेच सांगू इच्छितो मी की मी हे तुमचंच एक वाक्य मला आठवतं की तुम्ही म्हणता की सामान्य लोकांनी सुद्धा राजकारणात इंटरेस्ट घ्यायला हवा आणि राजकारणावर भाष्य करायला हवं, राजकारणात एंट्री करायला हवी. राजकारण गटार आहे असं बोलून सामान्य लोक बोलून चालणार नाहीत, शिकलेली लोक सुज्ञ लोक असं बोलून चालणार नाहीत. हे तुमचंच वक्तव्य होतं. त्यामुळे हा मी व्हिडिओ बनवण्याचं धाडस करतोय. आता तुम्ही म्हणाला होतात की जे आत्ताचे इन्फ्लुएन्सर्स आहेत म्हणजे आता अथर्व सुधारमे असतील किंवा ती राश्री असेल, राश्रीच ना, मग ते तांबडीचा आंबडीवाला तो अख्खा एक ग्रुप असेल किंवा अजूनही मराठीतले अनेक लोक असतील, तर त्यांनी फक्त आणि फक्त आयुष्यात कॉमेडी मतलब ते रील्स जे आहेत ते फक्त कॉमेडी पुरतं मर्यादित न ठेवता अशा सामाजिक विषयांवर, कारण तुमचं एवढं फॅन फॉलोइंग आहे, अशा सामाजिक विषयांवर तुम्ही त्या मुद्द्यांवर हात घालायला हवात. बट असं कोणी रिस्क घेणार नाही हे मी समजू शकतो. मी हे रिस्क आता घेण्याचा प्रयत्न करतोय आणि जर याला बऱ्यापैकी यश मिळालं तर मी हळूहळू एक माझं जे मत आहे वेगवेगळ्या राजकीय पक्षांवर, राजकीय नेत्यांवर, ते एका कॉमन मॅनच्या नजरेतनं मी तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करीन. आणि तुम्हाला सुद्धा ही विनंती आहे, जर तुम्हाला काही वेगळी मतं असतील तर ती तुम्ही कमेंटच्या माध्यमातून कळवा. आता कुठल्याही ज्या माणसाला राजकारणात इंटरेस्ट असतो, बरेचसे लोक सुरुवात मनसेपासून करतात. त्यांचं जे पदाधिकारी आणि जे काही ते एंट्रीवाला तो एक प्रोसेस आहे त्याच्यात ते जातात. पण हळूहळू त्यांना मे बी कळत असेल की इकडे फक्त आपल्याला पैसा तर मिळत नाहीये, कारण पैशांसाठीच जास्तीत जास्त लोक राजकारणात येतात. पण इकडे पैसा मिळत नाही, इकडे फक्त लोकांच्या समस्या सोडवा, तर मग आपण या सगळ्या गोष्टी कशा करायच्या, मग ते इकडनं तिकडे उड्या मारतात. आणि राजसाहेब ठाकरेंना सुद्धा मला असं म्हणायचंय की तुमच्या मागे एवढी तरुण पिढी अजूनही असून सुद्धा जर ती तरुण पिढी तुमच्याबरोबर राहत नाहीये तर कुठेतरी कॅप्टन म्हणून तुमचं काहीतरी चुकतंय साहेब. हे आता मी लहान तोंडी मोठा घास घेतोय किंवा त्याच्यावर मला उद्या पश्चाताप सुद्धा करावा लागू शकतो, बट हे फॅक्ट आहे, हे तुम्ही अजिबात नाकारू शकत नाही. आणि आता जी मतांची चोरी झाली त्याच्याबद्दल सुद्धा ते अनेक वेळेला बोलले. ते 2016-17 पासूनच बोलत होते की आपल्याला मतं मिळतात पण ती आपल्यापर्यंत पोहोचत नाही. आणि याचा आत्ताचे जी इलेक्शन झालं होतं त्याचं साक्षीदार मी सुद्धा होतो. मी राहतो मुलुंड वेस्टला. मुलुंड वेस्ट एकदम गुजराती एरिया आहे. ईस्टला आता जरा मराठी लोक आधी तरी होती 5-10 वर्ष आधीपर्यंत, पण आता तिकडे जेव्हापासून हे नवीन टॉवर्स उभे राहायला लागलेत तेव्हापासून आता तिकडे सुद्धा हळूहळू गुजराती मोनोपॉली वाढायला लागली आहे. पण जेव्हा त्या दिवशी ज्या दिवशी रिझल्ट अनाऊन्स व्हायचे होते, एक तर ज्या दिवशी इलेक्शन होतं त्या दिवशी 3-4 वाजता, कारण माझं ठरलं होतं की मी 5 वाजता जाईन, 5:15ला. शेवटी जरा गर्दी कमी असते, सो मी मस्त तेव्हा वोट करून येईन. 3-4 वाजता बीजेपीचेच कार्यकर्ते आमच्या बिल्डिंगमध्ये सगळीकडे आणि आमच्या आजूबाजूच्या बिल्डिंगमध्ये सगळीकडे फेऱ्या मारत होते की लोक येत नाहीत वोटिंगला, तर प्लीज तुम्ही वोटिंगला बाहेर पडा. आम्ही ते ऍक्सेप्ट केलं. 5 वाजता
5:15 वाजता आमचं ते MCC कॉलेज आहे, माझ्या घरापासून 5-10 मिनिटावरच आहे ते, वॉकिंग डिस्टन्सवर. तिकडे गेलो आणि असा आलो. काही लाईन नाही, काय नाही, गर्दीच नाही त्या कॉलेजमध्ये. मग जेव्हा एक रिझल्ट बाहेर यायला लागले, त्याच्यानंतर कळलं की 5-6 वाजता एकदम अचानक लोकांचं प्रतिसाद जो होता तो खूपच वाढला. आणि त्यानंतर एकदम काहीतरी 2-3 लाख का किती एकदम अचानक मतं वाढली. ते मला माझ्या याच्यात सेगमेंटमध्ये तरी नाही दिसलं. आणि माझे जे बाकीचे मित्र होते मुलुंड वेस्टला राहणारे शाळेपासूनचे, ते सुद्धा असेच बोलले की अरे आम्ही तर जाऊन आलो पटकन, काहीच गर्दी नव्हती, हे अचानक मतदान वाढलं कुठलं. बरं, ज्या दिवशी रिझल्ट लागणार होता त्या दिवशी सुद्धा आमचं पार्टी करूया चला संध्याकाळी असं चाललं होतं. रिझल्ट आले, सगळेच शॉक आम्ही. म्हणजे ज्या लोकांनी बीजेपीला आणि या एकनाथ शिंदे साहेबांच्या सेनेला किंवा अजित पवार साहेबांच्या सेनेला मतदान केलं ते सुद्धा शॉकमध्ये. अरे एवढे रिझल्ट कसा काय आला. म्हणजे जर मी चुकत नसेल तर बीजेपीचे 132, एकनाथ शिंदे साहेबांचे काहीतरी 50च्या आसपास आणि अजित पवार साहेबांचे 42च्या आसपास लोक निवडून आले. एवढं सगळं असून सुद्धा आमच्या या मुलुंड वेस्टमध्ये जिकडे गुजराती डॉमिनन्स जास्त आहे तिकडे एकदम शुकशुकाट होता. कोणाला काही मतलब विश्वासच बसत नव्हता. ऍक्च्युली आम्ही इकडे मनोज कोटक साहेबांचं ऑफिस आहे, तिकडे सुद्धा शुकशुकाट. त्यांना पण विश्वास नाही बसला की एवढं कसं काय झालं बुवा. बरं, जेव्हा राहुल गांधी साहेबांनी ऑब्जेक्शन घेतलं, आता योगेंद्र यादव जी ऑब्जेक्शन घेत आहेत, निखिल बागळे साहेब आहेत, राजू परेकर साहेब आहेत, अनुराग ठाकूर जे बीजेपीचेच आहेत कॅन्डिडेट, त्यांनी सुद्धा याच्यावर ऑब्जेक्शन घेतलंय की हे कसं काय घडलं. त्याच्यावर इलेक्शन कमिशनचं काहीच म्हणणं नाही आणि ते लोकांना कसं काय पटतंय मला माहिती नाही. याच्या आधी सुद्धा रुलिंग पार्टीच्या अगेन्स्ट, आपल्या पंतप्रधानांच्या अगेन्स्ट, पंतप्रधान आपले एवढे फिरतात. बट जेव्हा भारत पाकिस्तानचं युद्ध झालं तेव्हा या सगळ्या नेबरिंग कंट्रीज ज्या होत्या, इन्क्लुडिंग मुस्लिम डॉमिनन्सवाल्या कंट्रीज, जिकडे लोक फिरतायत आपले पंतप्रधान खास करून, तिकडचे कोणी आपल्या बाजूने उभं नाही राहत. सगळे पाकिस्तानच्या बाजूनी, प्लस त्याने एवढं लोन पण दिलं. हेच राजसाहेब ठाकरे केव्हापासून बोलतायत. तेव्हा कोणाला काही पटत नाही. अजूनही पटत असेल की मला माहिती नाही. अजूनही त्यांचीच मनसेचीच लोक त्यांना सिरियसली घेतात का मला कधी कधी त्याच्याबद्दल पण डाऊट येतो. बट असो, मला हा ओपन लेटरच्या मागे त्यांच्याबद्दल कमी आणि हे प्रेक्षकांबद्दल जास्त झालं असेल कदाचित. बट तुम्हाला हेच सांगू इच्छितो की कुठेतरी कॅप्टन म्हणून तुमचं काहीतरी गंट आहे. जे बाळासाहेबांना जमलं ते अनफॉर्च्युनेटली तुम्हाला जमत नाही. तुमच्या बरोबर लोक घट्टपणे असे चिकटून राहत नाहीयेत. कदाचित यामागचं कारण हे सुद्धा असू शकतं कारण आता आयडिओलॉजी ही काही वृत्ती राहिलीच नाहीये. पैसा फेको, आपण येतो त्या पार्टीमध्ये, आम्ही जे काही करप्शन केलंय ते लपवण्यासाठी जर आम्हाला तुमच्या पार्टीचं मदत घ्यायला लागेल तरी आम्हाला चालेल, आम्ही येतो तुमच्या पार्टीकडे. ही वृत्ती जास्त झाल्यामुळे कदाचित तुम्हाला ते संघटना स्थापन करणं जमत नाहीये. पण कुठेतरी प्रत्येक गोष्टीत तुम्ही सुद्धा लोकांचा एक पॉइंट ऑफ व्ह्यू नजरेसमोर ठेवून त्या सिच्युएशननुसार भाष्य करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना, छत्रपती संभाजी महाराजांना खूप मानता, पण जर तुम्ही शिवाजी महाराजांना आयडल मानत असाल तर तुम्ही एक नोट कराल की त्यांना काही असं कळत नव्हतं का की गोष्टी या चुकतायत, पण त्यांनी त्या सिच्युएशननुसार ती गोष्ट हँडल केली. प्रत्येक वेळेला जसं संभाजी महाराज होते तसं कदाचित तुमचं किंवा माझं पण तसं जरा कॅरेक्टर आहे की रिबेलियस आहोत आपण एकदम. त्या नादात, रिबेल करण्याच्या नादात आपण आपलीच माणसं गमावतो, आपली संघटना गमावतोय, हे कुठेतरी मला तरी तुमच्या बाबतीत वाटतं. म्हणून हे ओपन लेटर लिहिण्याचं काय सांगण्याचं धाडस मी करतोय. जर आता तुम्ही माझ्या मताशी सहमत असाल किंवा असहमत असाल तर कमेंटच्या माध्यमातून कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.